रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सरींवरती पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतो आहे। पुढचे 3 दिवस कोकणासाठी हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर सध्या सरींवर मुसळधार पाऊस, मध्येच पावसाची विश्रांती, त्यानंतर पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी अशी परिस्थिती सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीतच गेल्या जून महिन्यापासून आजपर्यंतच्या पावसाचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये तब्बल 1000 मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो आहे। तर पुढचे 3 दिवस या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक असेल, खास करून ग्रामीण भागामध्ये हा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तर सध्या सरींवर पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे। खास करून खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदावली नदी जी आहे ती इशारा पातळीच्या वरतून या ठिकाणी वाहते आहे। मात्र सध्या पावसामुळे या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पुढचे 3 दिवस अशाच पद्धतीनं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। खास करून किनारपट्टी भागात हा पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।